सारंगखेडा यात्रा हाऊसफुल। 3 राज्यातून आतापर्यंत लाखो भाविकांनी दर्शनासाठी लावली हजेरी। यात्रेनिमित्त चेतक फेस्टिवलमध्ये सुरू आहेत विविध अश्व स्पर्धा। या ठिकाणी अश्वप्रेमींनी लावली हजेरी। यात्रेनिमित्त शेकडो हातांना मिळाला रोजगार। यात्रेची प्रचिती वाढू लागली। राज्यासह परराज्यातून भाविक व अश्वप्रेमी दाखल होऊ लागले। यात्रेनिमित्त शनिवारी व रविवारी मोठ्या प्रमाणावर भाविकांचा जनसागर उसळला। 3 कोटी रुपयांची घोडे विक्रीतून झाली उलाढाल। सुमारे 400 वर्षांची परंपरा असलेल्या तापी नदी काठावरील शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे दत्त जयंतीपासून यात्रा सुरू झाली आहे। यात्रेत गेल्या 10 दिवसात आतापर्यंत लाखो भाविकांनी हजेरी लावली। सारंगखेडा यात्रेनिमित्त चेतक फेस्टिवल मार्फत विविध अश्व स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत। यासाठी अश्वप्रेमींसह रसिक प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे। सारंगखेडा यात्रा जागतिक पातळीवर प्रेस, मीडिया व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचलित होत आहे। त्यामुळे दरवर्षी गर्दीचे प्रमाण वाढत आहे। राज्यासह अन्य राज्यातून भाविकांची गर्दी वाढू लागली। रविवारी मोठ्या प्रमाणावर भाविकांचा जनसागर उसळल्याने या ठिकाणी वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती। यासाठी पोलीस प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली। यात सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल हे स्वतः रस्त्यावर उतरून रहदारी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते। मंदिराच्या दोन्ही बाजूला 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या। काही वाहनधारक मध्येच वाहन टाकत असल्यामुळे अनेक वाहनधारकांना 2 ते 3 तास ठप्प झालेल्या वाहतुकीत अडकून राहावे लागले। मात्र पोलीस प्रशासन व स्वयंसेवकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली होती। यात्रेनिमित्त विविध खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल लागले आहेत। यात साऊथ इंडियन, पंजाबी, चायनीज तसेच खानदेशी स्टॉल्स देखील लागले आहेत। खवय्यांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खाण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे। यात्रेत सुमारे 3000 घोडे दाखल झाले आहेत। त्यात 3 कोटीपेक्षा जास्त किमतीचे 600 घोडे विक्री झाले आहेत। घोडे बाजारात घोडे खरेदी व विक्रीसाठी तसेच घोडे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अश्वप्रेमींची गर्दी होऊ लागली आहे। घोडे बाजारात घोड्यावर बसून सफर करण्याची लहान मुलांसह युवक देखील मनमुराद आनंद लुटू लागले आहेत। या निमित्ताने घोडे मालकांना रोजगार मिळू लागला आहे। यात्रेत होणारी गर्दी पाहून प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच मंदिर संस्थामार्फत विविध उपाययोजना सुरू आहेत। रमेश सोडेमार नाव आहे। मी संबंधी आलोय। इथं एक मंदिर आहे सारंगखेड्याला। आम्ही दरवर्षी येतो दर्शनाला। दुसरं चेतक गावाचं फराळ घोडे फेस्टिवल येतो। फेस्टिवल दरवर्षी बघतो आम्ही। घोडे म्हणजे सगळे घोडे छान आहे। त्यात घोडाचं त्यांची यात्रा घोडा फेस्टिवल येतो मेन करायचं। तिथे घोड्यांचा पडदा होता, त्या पडदा होता। त्या पडदा पुढे होत नाही भारतामध्ये, फक्त सारंगखेडा होता।